पुलिस सिक्युरिटी बोला बोला डायरेक्ट बोला दादा काय करतो तुम्ही इकडे घेतलेला आहे आम्हाला काय ते 2 नंबर तिथे गर्दी आहे तिकडे गर्दी आहे काय घेतलं इंटरव्ह्यू आले सगळे लोक काउंटिंग सगळे कामत पुढे खरं तर नेमकं काय घडलंय तुमच्यासोबत काय सांगाल बा खरं तर असं घडलेलं आहे की मी 16 तारखेला गॅसची हंडी बुक केली होती आणि 16 तारखेला गॅसची हंडी बुक केल्यानंतर मला मेसेज आला की तुमची हंडी बुक केलेली आहे आणि त्यानंतर 18 तारखेला मला कॅश मेमोचा मेसेज आला की तुमची हंडी दिली गेली वा. तो मेसेज पण नाही माझ्याकडे, पैसे वगैरे मी भरले नाही, मला हंडीच मिळाली नाही. हंडी मिळाली नाही त्यामुळे मी एजन्सीमध्ये गेलो असतो तर तिथे खूप गर्दी आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बा बिल काढा आणि हंडी घ्या. मग हंडी घ्यायची तर मग मला सबसिडी कशी मिळाली? माझी हंडी जर का माझ्यापर्यंत आलीच नाही तर माझ्या बँक खात्यामध्ये सबसिडी आली कशी? म्हणजे कॅश बिल निघल्याशिवाय मला सबसिडी मिळेल का, हा माझा प्रश्न आहे. सध्या ढिसाळ नियोजन सध्या जामनेरमध्ये सुरू आहे असं वाटतंय का? हो, जोरात चालू आहे, एकदम जोरामध्ये चालू आहे. म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे असं माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी रात्री पण 2300 रुपयानं 2500 रुपयानं हंडी विकली गेली ब्लॅकमध्ये. जामनेरपुरा इथे जामनेरपुरा भाग इथे भुसाल रोडच्या भागाने हंड्यांची रात्री 15-20 हंड्यांची विक्री झाली. आणि त्यानंतर काल रात्री सुद्धा पळसखेडा शिवारामध्ये हंड्या ब्लॅकमध्ये विकल्या गेल्याची मला संपूर्ण माहिती आहे. मी गाडीहून जळगावून येत होतो, मी पाहिलं पण मला अंदाजा नाही आला. मग नंतर मला एक वाहनधारकाने सांगितलं म्हणे भाऊ मी आत्ताच हंडी घेतली म्हणे, ब्लॅकमध्ये घेतली म्हणे 2300 रुपयाला. अरे म्हटलं काय रे, मी जर हंडी बुक केली असता मला हंडी आली नाही, मला सबसिडी होऊन गेली पण मला हंडी मिळाली नाही. मग याचं कारण काय वा? म्हणजे माझी मागणी अशी आहे की सर्वसामान्य पब्लिकला ही परेशानी होता कामा नये. म्हणजे यांचा काळा बाजार रोखला पाहिजे आणि ज्या ग्राहकांना हंडी बुक केलेली आहे त्यांना त्यांची हंडी मिळाली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. यांनी काळा बाजार थांबवावा. देशाचे पंतप्रधान श्री माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की या काळा बाजार करणाऱ्यांना यांच्यावर आळा घाला. शासन काय करतंय? शासनानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. हे चुकीचे काम आहेत आणि सर्वसामान्य पब्लिकला यांनी सहकार्य केलं पाहिजे की त्यांच्या हंड्या पायवारी विकल्या पाहिजे, हा माझा प्रश्न आहे.